नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। आज पुढे भिवंडीमध्ये सीसीटीव्हीचं एक जाळ पसरवण्याचं जे काम होतं ते सुरू झालं। कारण का आमची पण इच्छा होती, आम्ही जेव्हा इलेक्शनला उभं राहिलो तेव्हा आम्ही सांगितलं की आम्ही पूर्ण भिवंडी सीसीटीव्ही कॅमेरे लावू, आपल्या याच्यात बघितलं असं। तर त्याच्यातून आता हे स्वप्न पूर्ण होतं, कारण का हे गरजेचं आहे। भिवंडी असं एक शहर आहे आणि पहिले प्राधान्य पूर्ण आपल्याला दिले भिवंडी, जे अजून खाण्यापिण्या म्हणजे एवढे या बाकीच्या ह्याच्यात न करता भिवंडीला चांगलं प्राधान्य, म्हणून आज एक चांगलं भिवंडीमध्ये सीसीटीव्हीचं एक जाळ हे होतं। किती सीसीटीव्ही बसवणार? त्यात 1500च्या आणि 1600च्या आसपास सीसीटीव्ही आहे। एक 560 एक स्पॉट, त्या स्पॉटवर बनणार पूर्ण कोणगाव पासून तर पूर्ण जे परिमंडळ जो डीसीपी हद्दीतलं एक सीसीटीव्हीचं एक त्यांच्याकडे होणार। त्यांचं सगळं कंट्रोल तिकडे डीसीपी ऑफिसला राहील आणि महापालिकेमध्ये पण राहील। म्हणजे महापालिकेमधले पण काय कचरा आहे काय आहे उद्या त्यांना त्याच्या येईल, दोन्हीकडनं त्याचं मॉनिटर होईल कुठे कुठे काय होतं। पण त्यामुळे जे रस्ते नादुरुस्त होत आहेत त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च पुन्हा महानगरपालिकेच्या डोक्यावर। आता पहिले त्यांनी केलंय, कामं सुरू केली त्यांनी जेसीबीने केली, म्हणून आम्ही त्याला विचारलं काय एक लाईन तर अर्धा इंच 1 इंचची टाकायची, जेसीबीने एवढा मोठा खड्डा करून हे केलं। तर त्यावेळेस ते काय एका म्हणजे बोलतो ना आम्ही पोलीस डिपार्टमेंट मधून आलो, हे करून आलो, त्या ते कोणाला यांना पण विचारलं नव्हतं महापालिका, म्हणून त्यांना आपण हे करून आज विचारलं। आज ते छोट्या पद्धतीने खड्डा करतात। 37 करोड तुम्ही बोलतात तसं मी विचारलं, 37 करोड रुपये त्याला खर्च आहे, याला सगळं हे करणं। म्हणून आता आपण ते कुठून आणणार त्याचा आपण हे प्रयत्न करू, पैसे कसे आणण्याचे। आज जे बनते पण आम्ही त्यांनी GR तसा काढलाय का हा खर्च महापालिकेने करावा, म्हणून मग महापालिका पण त्याला काय करू शकत नाही, कारण त्याचा GR आलाय आणि सीसीटीव्ही पण त्याच्यासाठी काय पैसे लागणार आहेत त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, महापालिका प्रयत्न करेल, तो फंड आणण्याचा प्रयत्न आम्ही करू। ज्या पद्धतीनं शहरातील विकास आराखड्याबाबत अजूनही ओढवते, तुम्ही त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे की मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, नक्की काय प्रकार झाला? नवीन आराखडा जो बनवला तो बनवल्यानंतर असं लक्षात आलं आराखडा बनवलाय त्यांनी सगळ्यांना सजेशन मागून, पण काही मोठ्या जे व्यापारी आहेत जे बिल्डर्स त्यांच्या माध्यमात असं सगळं त्यांच्याकडनं मोठा फंड एक वसुली करण्यात आला अधिकाऱ्यांच्या मार्फत। त्यांनी तो फंड घेऊन त्यांच्या डीपी मधनं त्यांचं हे वगळण्यात आलं असं दिसून आलं, म्हणून त्यासाठी मला वाटतं का हा मोठा भ्रष्टाचार आहे, त्यामुळे आपण तो परत डीपी चेंज करा नाही आयुक्त आले त्यांनी बोलवावं, कोणाचं काय वगळलं, कशाला वगळलं, काय कारण होतं हे आम्हाला समजून दे, का वगळलं का नाही वगळलं हे आम्हाला समजून दे सगळ्यांना। कारण का आपण जे हे केलंय जे भिवंडी करता गरजेचं आहे, शाळेचं आरक्षण असो, गार्डनचं असो, हॉस्पिटलचं असो, ते आरक्षण गरजेचं असताना त्यांचं आरक्षण का वगळलं आणि जे पहिले होतं आणि ते का काढण्यात आलं ह्याचा पण थोडी चौकशी व्हावी असं म्हणतात। कारण का भिवंडीच्या विकासासाठी हे सगळं आरक्षण गरजेचं आहे आणि काही लोकांच्या लालची पोटी जर ते करत असतील ते चुकीचं आहे, म्हणून त्याच्यावर आम्ही परत एक कमिटी आयुक्तांना सांगितलं बसवा आणि ते परत चेक करा। आयुक्तांनी काय सकारात्मक चर्चा केली का त्यांनी काय प्रतिसाद? त्यांनी असं सांगितलं की हे माझ्या पण लक्षात आलंय, मला पण बहुतेक लोकांनी सांगितलं, म्हणून मी ती त्याच्यावर इन्क्वायरी लावीन आणि मी स्वतः त्याच्यात लक्ष देणार का ह्याच्यातलं काय चुकीचं होतं। आता जे होते ज्यांनी आपल्या सोयीप्रमाणे माणसं घुसवली होती त्या सोयीप्रमाणे त्या माणसांनी जसं पाहिजे बॉसनी सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी करत गेला, अशी जेवढी गोष्टी असतील त्या गोष्टी त्याचा विरोध होईल आणि आम्ही पण त्याला ऐकणार। मी वरती पण पत्र दिलं काय मोठा